ओके. असं कसं काय झालं? हा, आला. सॉरी, थोडासा दोन तीनदा हे झाला डिस्टर्बन्स. ओके, जाऊया का? ओके ओके, ठीक आहे. वेळ दिला मी तुम्हाला. मी पण एक नजर फिरून घेतो कॅल्क्युलेशन कडे. डन सर. ओके 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 ओके, एक मिनिट. चलो ठीक आहे. म्हणजे मी नजर फिरवली म्हणजे उत्तरं दिसले मला. तर हा अशा पद्धतीने तुम्हाला. का मी पण काय कधीतरी 2 4 6 महिन्यातून हे प्रेझेंटेशन ओपन केलं असेल, कधीतरी टाईप करून ठेवलं असेल. पण एक नजर फिरवली की उत्तरं दिसले पाहिजे अशा पद्धतीने. ओके ना, ठीक आहे. कधी कधी मी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये माझा मार्कर फिरताना जर माझं उत्तर चुकलं तर कोणीतरी बोलत जा म्हणे. कधी कधी चुकतं, असं काही नाही की मी 100% राईटच असेल दरवेळेस. असं काही नाही. पण ते लक्षात येतं की अरे काहीतरी चुकतंय आपलं बोलताना. ओके. रोहिणीताई, सांगा, पहिलं समजून सांगा मला. हम्म. सर ओके. हॉरिझॉन्टल ना. हा. आन्सर 42 आहे सर. मी अस- 29 + 1 30, हम्म. 7 + 5 12, असं दिसलं 40 डायरेक्ट? 42. असा विचार, खूप हो हो. जास्त विचार करावा लागला का? नाही नाही, म्हणजे थोडस हे बघा. दिसतं सर. मुद्दाम आपण असं बघूया. वी आर ऑल लर्नर. आपण सर्वजण शिकतोय ओके. एकमेकाशी शेअर करून. हम्म, ऑनेस्टली ऑनेस्टली आपण स्वतःला पण जज करायचं की मी आधी काय, आतापर्यंत हे बघा कसं असतं ना, की आपला पण एक थिंकिंग पॅटर्न चेंज झाला. आपण थिंकिंग पॅटर्न हम्म, प्रमाणे विचार करायला लागलो. तर थोडा तुम्हाला वाटतंय का स्पीड वाढला? का मी पुन्हा परत आधी बॅरियर मध्ये होतो की नाही नाही, मला पेन आणि डॉट ठेवल्याशिवाय, मी एक एक अंक प्लस केल्याशिवाय मला नाही जमणार, आपण असा विचार करत होतो का? आता काही थोडाफार हम्म. चेंज झाला का, असं वाटतं का तुम्हाला? थोडं स्वतःला, तुम्हाला स्वतःला पण जज करता आला पाहिजे. किंवा काही जण म्हणतील सर की वाटतं. नाही, मी ऑलरेडीच बॉर्न हुशार होते बाबा मॅथमॅटिक मध्ये, म्हणून मला हे सर्व येत होतं. असं होऊ शकतं. असं हम्म, एखादं युनिक कोणी असेल. पण जे बॉर्न टॅलेंट नाही त्यांना पण आपल्याला टॅलेंट करायचंय. तर हा त्याच्यासाठी हा पॅटर्न आहे. तर जर ऑनेस्टली जर तुमच्याकडनं असं पण वाटलं तर तसं पण तुम्ही सांगू शकता. ओके. ठीक ठीक आहे सर. मग काय वाटतंय तुम्हाला, स्पीड वाढला की तुम्ही ऑलरेडी सर पहिल्यापासून हुशार आहेत? सर मला नाही माहित, पण ठीक आहे, स्पीड वाढलाय बऱ्यापैकी. ठीक आहे. ओके थोडस दिसतं. ओके. सो व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द 40. 42. ओके, ठीक आहे. पुढच्या कॅल्क्युलेशनचा कसा विचार केला? सर पुढच्या कॅल्क्युलेशनचं मी 8 + 12 केलं. हम्म. 20 आणि 51 + 3 54. म्हणजे तो इकडे मला आन्सर. असं म्हणायचं होतं की या या लाईन मध्ये तुम्ही जेव्हा अशी एक नजर फिरवतात, तेव्हा हम्म, तुम्हाला 20 + 54 असा दिसला पाहिजे. हम्म, हम्म. बरोबर ना? आणि जेव्हा तुम्हाला हो. 20 + 54 दिसतो, तेव्हा डेफिनेटली तुम्हाला आन्सर इज द आन्सर 74. 74. प्लीज सर्वांना
सर्वजण असाच विचार करत असतील. कदाचित तुम्ही वेगवेगळा विचार करत असाल तर तो पण करेक्ट असेल, तो चुकीचा असेल असं नाहीये. पण या डिजिटकडे बघताना प्लीज इकडे लक्ष द्या. 22+20 असाच दिसला पाहिजे. म्हणजे जस्ट या डिजिटकडे बघितला, या लाईनीकडे बघितलं की काय दिसला पाहिजे. 20 हा इकडे नंतर दिसतोय, पण पहिले हा 22+20 असा दिसला पाहिजे. सो आन्सर इज द 22+20 इज द 40. 42. 42 असा विचार झाला पाहिजे. ओके, थांबा, अजून कोणाला तरी विचारून घेतो. माधुरीताई दिसत आहेत मला. माधुरीताई, या डिजिटकडे बघताना तुम्हाला तुमचा पण प्रश्न होता परवा, पण म्हणून आपण हे चॅलेंज घेऊन आपण हे ऑलरेडी हे सर्व तयार होतं. म्हणजे तुमचं उलट बरं झालं की तुम्ही ऑलरेडी प्रश्न विचारला, पण ऑलरेडी हे प्रेझेंटेशन कालसाठीच तयार होतं आपल्याला. हा एक चॅप्टर आपल्याला कालपर्यंत क्लोज करायचा होता, पण आपण काही क्लोज झालं पाहिजे याच दिवशी, आजच झालं पाहिजे असं काही नाही. आपल्याला हळूहळू हे सर्व शिकायचं आहे. तर तुम्हाला काय वाटतंय, काय कसा कसा तुम्हाला तुम्ही मी विचार व्यवस्थित करताय केलंय. त्याच्यामध्ये? 13+7 20 आणि 37+21 58. परत सांगा. 58 प्लस थांबा, कसा विचार केला? 13+7 20 आणि 37+21 58. मग 20+58 78. परत सांगा, परत सांगा. तर मी 7 + 13 20 केलं. ओके. ओके. हम्म. हम्म. आणि 37+21 58 केलं. ओके, असं केलं काय हरकत नाही. हा. कारण हे बघा काय झालं, मी वेगळं बघत होतो. मी परत सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, मी वेगळं बघत होतो. त्याच्यामुळे तुमच्या फ्रिक्वेन्सीची यायला मला वेळ लागला. हा, मी प्रामाणिकपणे सांगतो. मी याचं वेगळ्या पद्धतीने उत्तर बघत होतो आणि तुम्ही वेगळ्या पद्धतीने बघत होतात. म्हणून मला वाटलं की माधुरीताई वेगळ्या पद्धतीने बघतायत का. म्हणजे तुम्ही काय करत होतात, याला तुम्ही काय बघत होतात, 58 बघत होतात. ओके, 58 बघत होतात आणि +20 बघत होतात. आता मी काय बघत होतो ते तुम्हाला सांगतो. कदाचित अजून दुसऱ्या ताई असतील, त्या वेगळ्या पद्धतीने बघत होत्या. मला कोण सांगत तू वेगळ्या पद्धतीने बघत होत्या माझ्यासारखं? प्रतिभाताई, तुम्ही कसं बघत होत्या? तुमच्या खालीच प्रतिभाताई मी दिसतात काय मला. केलं सर, हम्म. सर सांगू का मी? सांगा. सर आम्ही 37+13 केलं, तर हम्म. 37+13चा आन्सर 550 आलं. आणि मी हम्म. काय केलं मग सर 7+21 केला, तर 7+21चा आन्सर आलं माझं 20. सो ऍडिशन इज 50+20, ऍडिशन इज द म्हणजे 70. मी असं पण मी या असा पद्धतीने असा काढलं. विचार करत होतो, माहित नाही मला. मी पण हे बघत होतो आणि मला 50 दिसत होता माधुरीताई. म्हणजे तुमचं बघणं आणि माझं बघण्याने काही वेगवेगळं उत्तर येणार नाही, किंवा प्रतिभाताईंनी बघितल्याने तुम्ही बघितल्याने वेगळं काही उत्तर येणार नाही. उत्तर इज सेम येणार आहे. पण मी जे तुम्हाला प्रूफ काल परवा सांगत होतो की प्रत्येकाला प्रत्येकाचे वेगवेगळे विचार येऊ शकतात. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आल्यानंतर आन्सर काय शेवटी काय येणार आहे, एकच येणार आहे. पण असे विचार केले पाहिजे. आणि हे दोघं तिघं ऑप्शन आपल्या डोळ्यासमोर आहे आता समोर, म्हणून दोन ऑप्शन आहेत म्हणून. कदाचित प्रत्येकाच्या दोन ऑप्शन असतील असं नाहीये, पण या कॅल्क्युलेशन मध्ये दोन ऑप्शन आले. तर ते दोघं ऑप्शन मुलांना व्हिज्युअलाइज झाले पाहिजे. कारण वेगवेगळ्या अंकांशी नातं, वेगवेगळ्या अंकांचं वेगवेगळ्या अंकांशी रिलेशन ऑफ डिजिट झाल्यानंतर आपल्याला पण लक्षात येतं, अरे यार, दोन दोन ऑपॉर्च्युनिटी आहेत का. इथं 58 आणि +20 पण होतोय, 50+28 पण होतोय. पण शेवटी आउटपुट काय आहे? आन्सर इज द आन्सर इज द 78. फायनल आन्सर इज द 78. क्लिअर आहे. जस्ट ऑपॉर्च्युनिटी होती म्हणून बघितलं आपण, बाकी काही नाही. थोडंसं रब करून घेतो म्हणजे खालच्या उत्तराला थोडासा त्रास होणार नाही. मनीषाताई, पुढचा आन्सर सांगा बरं. मनीषाताई तांबे, हो, सांगा पुढचं. कसं बघितलं आणि काय आन्सर दिसतंय ते. आन्सर सांगा बरं मी डायरेक्ट. 12 आणि +8 केलं. डायरेक्ट आन्सर किती नंबर इथे 20 केलं होतं आणि 20 50 60 70 एवढा नाही ना विचार, 80. एवढा नाही ना वेळ लागला पाहिजे. हा, इकडे लक्ष द्या. हा, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मी सांगू? याच्याकडे, हा, कोण बोलतंय? कोण बोलतंय? अर्चना. सर मी सांग. तुम्ही मला दिसत नाही ना. अर्चना. थांबा. काय झालं, मी वरती कॅमेरा घेतो, अजून माझा वरती घेतो. म्हणजे इथं मला मी थोडंसं वाढवलं, स्कोप ऑफ द ताई जास्त दिसायला लागला मला. अजून एक लेअर वाढवतो मी. एक जस्ट मिनिट, मला वरती करून घेतो. एक लेअर वाढवतो, कारण तिथे ना सिंगल लेअर असले की दिसण्याचं प्रमाण कमी असतं.
तरी बऱ्यापैकी मी वाढवलं आता. आता बऱ्याच ताई लोक दिसतात. हा बोला, कोण सांगतंय? कोण बोललं होतं? तर मी अर्चना बोलते. अर्चनाताई. अर्चनाताई सांगा. हा. सो मी कसं केलं 6 + 4 10 8 + 2 10 देन 10 प्लस 26 मधला 20 30 आणि प्लस 34 मधला 30 60 आणि हे जे दोन ठीक आहे ना. 10 10 होते ते तुम्ही विचार 60 केला, मी काहीच 70 म्हणत नाही, चुकीचा नाही, पण हा बिगनर विचार आहे. हा सुरुवातीचा विचार आहे. नो प्रॉब्लेम. हे चुकीचं सांगू? थोडी आहे. मुलं सुरुवातीला असा विचार करतील. एकदम बरोबर. मी सांगेल उलट असंच मी शोधत असतो की हा एकदम बरोबर आहे वनिताताई. हा सुरुवातीचा विचार आहे. अर्चनाताई, हा सुरुवातीचा बिगनर आहे. मी बिगनर आहे. आणि मी जेव्हा बिगनर आहे ना, तेव्हा मी असा विचार करतोय की हा 10 होतोय आणि हा 10 होतोय. हा 10 होतोय. हम्म. हा सुरुवातीचा विचार आहे. आणि नंतर या 3 आणि 2 आणि या 1 कडे बघितलं का मग मला 6 दिसतो आणि म्हणजे हा 60 झालाय. आणि 60 + 20 इज द 80. शेवटी आन्सर काय तर एकच येणार आहे. पण बिगनर आहे, नो प्रॉब्लेम. म्हणजे बिगनर आहे, पण थोडंसं आपण अजून थोडंसं आपल्यामध्ये थोडीशी इम्प्रुव्हमेंट केल्यावर आपल्याला या दोघं अंकांकडे बघितलं, की डायरेक्ट 60 दिसला पाहिजे. आणि या दोघं अंकांकडे बघितलं की आपल्याला काय दिसला पाहिजे? 20 दिसला पाहिजे. 20 दिसला पाहिजे. ओके ना. म्हणजे या दोघं अंकांमधलं पण रिलेशन ऑफ डिजिट आपल्याला काय दिसलं पाहिजे? 60 दिसला पाहिजे. आणि या दोघं अंकांकडे बघितला की जर 20 दिसला तर आन्सर विल बी इझी. आन्सर इज द 80. काय झालं? हा किती दिसतोय? 20 दिसतोय. आणि हा किती दिसतोय? 60 दिसतोय. कारण या 26 आणि या 34 कडे बघितलं की डायरेक्ट 60 दिसला पाहिजे. आणि हे कधी शक्य आहे? कधी शक्य आहे? परत सांगतो. सो डू द प्रॅक्टिस फॉर मोर फॉर डिजिट फॉर्मेशन. डिजिट फॉर्मेशन मध्ये प्रॅक्टिस, कॉम्प्रोमाइज नको. मुलांची मेहनत, प्रॅक्टिस 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 केल्याशिवाय नाही होत. सो प्लीज नेक्स्ट वाघमोडे ताई सांगा पुढचं कॅल्क्युलेशन. हे पुढचं कॅल्क्युलेशन सांगा. हे पुढचं. म्हटलं तर मी वरचं रब करून टाकतो. तर तेच नाही समजलं मला, बाकीचे मी सगळे केले. वाव. त्या जांबाई बरोबर उडून गेले ते, मोठ्या जांबाई बरोबर. हा ठीक आहे. हा नाही, तो भाग्यश्री एकच ताई. नाही मला समजला. हा भाग्यश्री ताई, चला समजून सांगा काय कसं बघितलं आणि काय उत्तर आलं ते. हा सर मी 80 आणि 31 केले. परत सांगा. 80 आणि 13. म्हणजे 80 आणि सर प्लस सर 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 18. 18. हा बर. हा 18. हा 18 आणि 13 31 केलं. बर. पण तुम्ही असं आणि केलं 31. हा हा आणि आणि असं 14 आणि 3 37 केलं. वैदिक मॅथ म्हणतं नाही, असं नाही बघायचं. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघितलं का मी चुकीचं बोलतोय का? तुमचं उत्तर मी चुकीचं आलं का? नाही. तुम्ही बघितलं बरोबर. मी सांग- तुमचं उत्तर पण बरोबर आलं. पण इथं काय झालं? वैदिक मॅथमॅटिक्स म्हणतो नाही, असं नाही बघायचं. वैदिक मॅथमॅटिक्स कसं म्हणतं ते बघायचं आपल्याला. विद्याताई सांगा. मी सांगू थांबा ना. एक विचारतो. हा बरं चला. कविताताई यशवंते, त्या ताईंना परत मला रात्री म्हणजे हा, पुण्याचं काम, कारण त्या बोलल्या तर म्हणजे मला बोलू दिलं असं होईल. बोला यशवंते ताई बोला. नाही आठवलं त्याच्यात म्हणून सांगते. मग सर आठवलंच पाहिजे. इथे 18 + 13 + 14 + 20 ची जी आहे ना, त्याच्यामध्ये 13 + 14 + 23 यामध्ये जो युनिट प्लेसचा 3 + 4 + 3 आहे त्याचा मी 10 केला. आणि बाकी 10 प्लेसचा 1 1 2 जो आहे तो त्याचे 40. तुम्ही 40 अर्चना + ताईच्या 10 बहीण शोभतात. इकडे लक्ष द्या. तुम्ही अर्चना ताईच्या बहीण शोभतात म्हणजे नो प्रॉब्लेम. जस्ट सांगतो का, त्या पण बिगनरला विचार करताय, तुम्ही बिगनरला विचार करतायत. नो प्रॉब्लेम. तुम्ही विचार करताय चुकीचा नाहीये. पण आपल्याला इकडे लक्ष द्या. या तिघ अंकांकडे बघितल्यानंतर, आपल्याला 50 दिसतो रे बाबा. इतकं थोडंसं तुम्हाला थोडस जवळपास गेलं पाहिजे त्या अंकांबरोबर. त्या तिघ अंकांकडे बघितल्यावर 50 दिसतो. 50च आहे का बाबा? मी काय चुकीचं बोलतो? 50 आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे बरोबर सर. आहे. हा 15 50 आहे. राईट आहे. म्हणजे मी काय, हे बघा परत सांगतो, मी जे बोलतोय ना, मी कॅल्क्युलेशन पण नाही करत आहे, मी फक्त नजर फिरवतोय.
म्हणून मला पण कधी कधी वाटतं मी ओव्हर स्मार्ट मध्ये काहीतरी एक अंक बोलून गेलो काय. पण परत सांगतो, त्या तिघ अंकांकडे नजर फिरवली ना ताई, तर 50 दिसला पाहिजे. आता इकडे लक्ष द्या, ही कोणाची अपेक्षा आहे, कोणाकडनं अपेक्षा आहे आपली ऍज अ टीचर? आउटपुटची कोणाकडनं अपेक्षा आहे? विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा आहे. विद्यार्थी बिगनर विचार करतील, विद्यार्थी बेसिक विचार करतील, पण त्यांना पुन्हा परत आपण हायर साईडचं मेंटल अरिथमेटिक करण्यासाठी प्रेरित करायचं. कारण शेवटी त्यांना कधी कोणी त्यांचं कौतुक करणार आहे? मी खरंच सांगतो, मी तुला, आपण खूप नशिबवान आहेत, खूप नशिबवान आहेत. तुम्ही ना कधीतरी तुमच्याकडे 10 पिलं असतील ना, 12 पिलं असतील ना, त्यांना तुम्ही अबॅकस वेदिक मॅथ शिकवलं असेल ना, त्यांना कधीतरी त्यांना तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित गप्पा मारल्या ना, ते तुम्हाला सांगतील की माझ्या स्कूलच्या टीचर मला म्हणत होत्या की तू एवढा सध्या स्मार्ट कसं काय झालाय. कधीतरी तुमच्याशी बोलतील, ते बोलल्या पण असतील. आणि मग ते विचारतात की तू नेमकं जातो कोणाकडे क्लासला. आणि मग तो सांगेल फुशारकीने की मी, तुम्हाला माहिती का, त्या कविता ताईंकडे, त्या कधीतरी क्लास कधीतरी मध्येच अटेंड, जेव्हा त्यांना आठवण आली तेव्हा अटेंड करतात, त्यांच्याकडे मी क्लासला जातो. एक सांगता, मी मुद्दाम सांगतो की असं ते कधीतरी आठवणीने सांगतील त्या टीचरांना की तुम्हाला माहिती का, आमच्या टीचर, आम्ही क्लासला जातो ना, ते खूप भारी टीचर आहेत, खूप भारी शिकवतात. कौतुकाने सांगतात मुलं, आणि टीचर सुद्धा कौतुकाने विचारतात. आणि सर्वात आपण अजून एक नशिबान आपण आहोत की आपल्याकडे ना खूप पैशावाल्यांचे मुलं नाही आहेत. मला, हा ठीक आहे, काही फार थोड्याफार प्रमाणावर आहेत, पण आपल्याकडे ब्रेन ट्रेन फॅमिलीकडे 80% आर द रुलर, 80% आर द इकॉनॉमिक बॅकवर्ड, ज्याला म्हणतो की आर्थिक परिस्थितीचे जेमतेम सर्वजण पालकांनी बिचारे बिचारे आपल्याला, आपण कमी पैसे घेतो त्याच्यामुळे कमी पैसे खर्च करू शकणारे पालक आपल्याकडे येतात. आणि ज्यांना जास्त पैसे भरायचे असतात ते आपल्याकडे अजिबात येत नाही, त्यांना विश्वासच बसत नाही. 1,500-2,000 हजारात, 1,200 रुपयात, 1,300 रुपयात, 1,000 रुपयात कोणी शिकवत नाही. आता त्या वाघमोडे ताई म्हणतात आमच्याकडे 100 रुपयात शिकवतात, म्हणजे तो गोष्ट वेगळी, त्यांचं एकदम, ते एकदम चंद्राच्या ग्रहावर वेगळं, त्यांचं एक वेगळं राज्य आहे त्यांचं. ते सांगताना अर्थ असा की आपल्याकडे एकदम रुलर, एकदम आपल्याकडे इकॉनॉमिकल, म्हणतात ना की सर्वसाधारण परिस्थितीत लोक येतात. तर आपण एक नशिबान आहोत की आपण अशा लोकांना हे सर्व शिकवतोय. इट्स ऑल्सो गुड थिंग्स. म्हणून मी कधी कधी म्हणतो, मी डाटा वाचल्यानंतर, विद्याताई तुम्हाला जस्ट आता विषय काढतो, की मी कधी कधी मी कौतुकाने म्हणतो, यार इतके फालतूक बायोडाटा माझ्याकडे आले, त्याच्यापेक्षा आमच्या ब्रेन ट्रेनच्या ताई लोक आहेत. आणि म्हणून मी ठरवलं होतं की यावेळेस डायरेक्ट आहे ना, आपल्या ताई लोकांना 25-30 ताईंना देऊन टाकायच्या. पण आपल्या आपल्या पण ताईंच्या डाटामध्ये मजा नाही भरताना, मी जेव्हा डाटा बघितला तर. हा, मी खरंच सांगतो, मी परवाच्या माइंडसेटमध्ये असा आलो होतो, मी आता तुमच्यासाठी सांगतो, मी परवा माइंडसेटमध्ये असा आलो, मी जर तुम्हाला आत्ता डाटा दाखवला ना, थांबा आता, मला आहे ना माझ्याकडनं राहवलं जात नाही, जाऊ द्या, हे शिकवणं कधी पण होईल. माझ्याकडे ना, जर तुम्हाला डाटा दाखवला ना, हा डाटा आहे माझ्याकडे, हे बघा, हा डाटा आहे. मी डाटा आलेला ना, याच्या डाटामध्ये ना, रेड सर्व डाटा, मी सर्व रिजेक्ट केलेला डाटा आहे बघा. हा सर्व रिजेक्ट केलेला डाटा आहे. काही मजा नाहीये. झेंडावंदन केलं आणि शिवजयंतीला फेटे बांधले आणि रांगोळी काढली, टिळक जयंतीला, हे काय 1 लाख रुपये पगार घेणाऱ्या शिक्षकांचं कार्य आहे का शाळेमध्ये? अहो, मी बघितलेत, मी माझ्या 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 काळामध्ये मी शिक्षक बघितले, गुणवंत शिक्षक मी बघितलेले आहेत, सांगायचा अर्थ मला सांगायचं. मी रक्ताचं पाणी करणारा शिक्षक मी बघितलाय माझ्या शालेय जीवनामध्ये. मी त्या शिक्षकाला अभिप्रेत करतो. 1 लाख रुपये पगार घेणारा शिक्षक. त्या काळी शिक्षक म्हणजे खेड्यातला भाजीपाल्यावर जगणारा शिक्षक राहायचा. बिचाराला रिटायरमेंटला घर बांधता यायचं. आजचा शिक्षक लगेच 5 वर्ष झाले का तो म्हणतो 2 एकर कुठं घ्यायची का? कारण त्याला पैसे खूप भेटतात. आणि आणि विशेष म्हणजे नशिबान असं की टीचरला टीचरच जोडीदार असते. अजून एक समाजाची रचनाच फार वेगळी आहे. डायरेक्ट 2 लाख रुपये घरात येतात. म्हणजे मार्केटमध्ये जर एक टीचर असला ना, तर जोडीदार पण टीचरच असतो. हा एक फार अजून एक एक समीकरण आहे. एक समीकरण आहे. आमच्या पल्लवीताई म्हणत असेल असं नाही आमच्याकडे, पण एक सांगतो मी. पण एक टीचरला एक टीचर जोडीदार असतो. आणि पगार किती आहे? भरगच्च, मी म्हणतो 1 लाख रुपये पगार आहे. आमच्याकडे आम्हाला जेव्हा कंपनी 1 लाख रुपये देते ना, रक्ताचं अक्षरशः पाणी करते. हा, पाणी करून टाकते 8 तासामध्ये. तर मी आणि त्याच्यानंतर पण पुन्हा परत विचार करतो आपण की अजून पण खूप सारं दिलं पाहिजे समाजासाठी. सो एक, म्हणून आपण, मागच्या वर्षी शिक्षक रत्न पण पुरस्कार दिले, शिक्षकांना पण दिले, आणि शिक्षकांना अपील केल्यानंतर आपल्याला माहिती अनुभव काय आले आपल्याला, म्हणून आपण ठरवलं की काही शिक्षकांना द्यायचे नाही पुरस्कार, काही शिक्षक रत्न वगैरे काही करायचे नाही.
त्याच्यापेक्षा जे ऑथेंटिक डाटा आहे आपण फक्त नारी शक्तीवर काम करायचं, म्हणून मी थोड्या वेळापूर्वी बोललो. सो ओके, थोडं सॉरी विषयांतर झालं, पण पुन्हा परत मी तुमच्याकडे आलो. पुन्हा परत प्लीज गो ऑन द हिअर. भाग्यश्री ताई, सांगा व्हॉट इज द आन्सर? काय आन्सर दिसतंय? सर कसलं विचारताय तुम्ही? ते स्क्रीनवर दिसत नाही. अरे दिसतच नाही काय. अरे देवा, गडबड झाली काय? गडबड झाली. आता बघा बरं, आता दिसते? हो सर. आता नाही हो दिसते. सर. हा आता दिसते. आधीच दिसतेच. नाही. हा काय झालं ना, मी त्या दुसऱ्या आधीच स्क्रीनवर गेलो. तसं. हा, म्हणून आपण इथं आलो होतो. इथं आपल्याला 50 दिसला. आता 50 दिसला होता ना, 50 दिसला, हो. आणि 50 प्लस 18 आन्सर इज द 68. 68. बरोबर आहे? असा विचार आला पाहिजे. स्वातीताई, सांगा मला याचा आन्सर. सांगा याचा आन्सर. याचा आन्सर सांगा. 70 आलं सर. कसं आलं? मी पण तेच केलं. 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10. ठीक आहे. थोडं बघा त्याला. बघा, शांततेने बघा. थोडं व्हिज्युअलाइज करा. 2 पॅटर्न दिसतात. तर मी 2. सांगू. हा तर मी सांगू. मी हा सांगते मी. सांगून घ्या, सांगून घ्या. हा हम्म. आपण 16 प्लस 24 केला 40 आला, आणि 13 प्लस 17 केला 30 आला, तर इज इक्वल टू 30 प्लस 40 इज इक्वल टू 70 आला. व्हेरी गुड. अशा पद्धतीने हे बघा, इकडे लक्ष द्या. याला बघायला 1 सेकंद, याला बघायला 1 सेकंद, आणि फायनल आन्सर लिहायला 1 सेकंद. एक साधारण स्टँडर्ड अप्रोच सांगतोय मी तुम्हाला. सुरुवातीला 5-6 सेकंद इकडे तिकडे होऊ शकतात. ओके, पण असं नाही की एका याच्यासाठी मुलांनी असं उत्तर लिहिले पाहिजे. हे तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे वैदिक मॅथमॅटिक्समध्ये. हे पद्धतीने आपल्याला करून घ्यायचंय. सो प्लीज या पद्धतीने डेव्हलपमेंट झाली पाहिजे. इथं पण खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. कोण सांगेल? राजश्रीताई, सांगा मला, काय काय दिसतंय तुम्हाला आन्सर? राजश्रीताई जाधव. हा हा तर 33 प्लस 22 डायरेक्ट 55 दिसतो, आणि 25 प्लस 15 डायरेक्ट 35 दिसतो. तर व्हेरी टोटल गुड. इज 95. 90. परत एकदा विचार हा. करा आणि सांगा. सॉरी 90. 55 येस करेक्ट. आणि प्लस 25 प्लस 50 40. ओके, सो आन्सर इज द 95. 55 प्लस 40 इज 95. 95 ना, बरोबर ना? हो ओके, सर. सो हा वंडरफुल. सर, राईट आहे. ओके, सो एक मी थोडंसं, आता मला तुम्ही दिसणार नाही. मी सगळ्या ताई लोकांना माझा व्हिज्युअलवर घेतलं होतं. तुम्ही आता खाली जातायत, कारण मला इकडे, म्हणून मला 1-2च ताई दिसतील. सो प्लीज मी या कॅल्क्युलेशनकडे जातो. इकडे लक्ष द्या. आता सर्वजण इकडे लक्ष द्या. मला 1-2च ताई दिसतील, म्हणून थोडंसं माझ्याकडे लिमिटेशन आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. सो आता इथं पण बघितल्यानंतर पॅटर्न आहे, नाही आहे असं नाही, पॅटर्न आहे. पण जर आपण एक बॅलन्सिंग मेथड आणि डॉट मेथड, आपण या दोघं इथं बघणार आहोत. दोघं समजून घ्या व्यवस्थित, लक्ष द्या. जर मी बॅलन्सिंग मेथड प्रमाणे एक गेलो, तर मला याचं उत्तर मला 17 दिसतंय. इकडे लक्ष द्या. 17 दिसतंय. 17 दिसतंय. आणि मी जर इथं बघितलं, तर मला याचा आन्सर 20 दिसतोय. याचा आन्सर 20 दिसतोय. 20 बरोबर आहे का? कोणीतरी सांगा मला. 20 इज द करेक्ट? राईट आहे कारण सर. मी हो, फक्त राईट नसतं आहे. नजर फिरवतोय. आणि आन्सर इज द 270. 270. एक जस्ट मिनिट थांबा. आन्सर इज द 200. 270. मला कलर बदलून घेऊया, थांबा. एक मिनिट. ओके, 217. 70. आन्सर इज द 217. ओके, हा झाला बॅलन्सिंग मेथड. आणि बॅलन्सिंग मेथड पण काही सेकंदामध्ये ड्रॉ करता येतं बरं का. खूप काही पॅनिक सिच्युएशन नाही. फक्त शांततेने ऑब्झर्वेशन केलं, सवय झाली की झाला. फक्त थोडंसं डॉट मेथड आपण समजून घेऊ. खूप सारे कॅल्क्युलेशन डायरेक्ट पण होतात, पण एक लिमिटेशन असतं. आणि मग लिमिटेशन आलं की डॉट मेथड येते. डॉट मेथड काय असते जस्ट आपण समजून घेणार आहोत. तरी पण याच्यात पण फॉर्मॅट आहे. नंतर ऍडव्हान्स मेथडमध्ये आलो तर तुम्ही बॅलन्सिंग मेथड पण वापरू शकतात. नाही वापरू शकत नाही, कारण मी त्या नजरेसमोर फिरवली ना, तर मला पहिले लगेच डॉट मेथड पेक्षा मला बॅलन्सिंग मेथड याच्यामध्ये आवडते.
पण व्हॉट इज द डॉट मेथड, प्लीज इकडे लक्ष द्या. कारण समजून घेऊ, कारण ते वैदिक मॅथमॅटिक्समध्ये खूप सारा तुम्ही अभ्यास केल्यानंतर कोणाचंही बुक घेतलं तुम्ही, म्हणजे भारती तीर्थ कृष्णजी महाराजांचं जरी बुक घेतलं आणि त्याच्यानंतर खूप सारे प्रचंड ऑथर्स आहेत इंडियामध्ये, त्या कोणत्याही ऑथरचं घेतलं तर त्याच्यामध्ये पण डॉट मेथड दिलेली असते. तर डॉट मेथड फक्त समजून घेऊ आपण. सो प्लीज इकडे लक्ष द्या की इथं 11 होतो, म्हणून इकडे लक्ष द्या, इथं एक डॉट ठेवायचा असतो. इथं एक कोण, हे बघा, कोण कुठं ठेवतो, कोण कुठं ठेवतं, ही खूप सारी वेगवेगळी आहे. पण मी सांगेल तुम्हाला याच्यावर एक डॉट ठेवून द्यायचा. इकडे लक्ष द्या, म्हणजे काय, इथं 11 झाला, इथं 11 झाला, म्हणून इथं एक डॉट ठेवला आणि पुढे फक्त 1च कॅरी करायचा, आपल्याला 1च कॅरी करायचा, 1. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. मग हा 1, हा 7 आणि हा, आता इथं किती झालेत, 9च झालेत अजून. आणि जेव्हा मी इथं गेलो तेव्हा झाले 15 झालेत. आता 15 झालेत आणि म्हणून इथं एक डॉट ठेवून द्यायचा, एक डॉट ठेवायचा आणि पुढे मग डायरेक्ट आन्सर लिहिल, मी डायरेक्ट आन्सर लिहिल 6, असा आन्सर लिहिल. इकडे लक्ष द्या, म्हणजे वैदिक मॅथमॅटिक्स काय म्हणतं, का डॉट मेथड आहे हे पहिले समजून घ्या. वाय यूज द डॉट मेथड. वैदिक मॅथमॅटिक्स असं म्हणतं की क्लिष्ट कॅल्क्युलेशन कन्वर्ट इनटू इझी मोड. म्हणजे काय होतं की तुम्ही मोठ्या मोठ्या अंकांची बेरीज करायला गेलं की मुलांना कठीण जातं, आणि म्हणून त्यांना सोपं करून घेण्यासाठी, म्हणजेच फॉर एक्झाम्पल इथं 11 होता म्हणून इकडे 10 बाजूला करून दिला, म्हणजेच मुलांना फक्त 1 अवेलेबल राहिला, म्हणून त्याला इथं 9 दिसला आणि 6 इज द 15, म्हणून 5 बाजूला ठेवला आणि 1 पुन्हा परत बाजूला काढला. की वैदिक मॅथमॅटिक्स असं म्हणतं की थोडंसं हलकं करा, होजं हलकं करा, अंकांचं होजं थोडं हलकं करा. मी थोडा माझ्या पद्धतीत सांगतोय. तुम्ही जेवढे पण ऑथर्सचे सर्वांचे पुस्तक वाचले तेवढ्यांमध्ये डॉट मेथड आहे, आणि त्या डॉट मेथडचा उद्देश हाच आहे की थोडंसं इझिएस्ट मेथडकडे जावं, थोडं हलकं पुलकं व्हावं, म्हणून वैदिक मॅथमॅटिक्स सपोर्ट करतं. म्हणून हा हा 5 होता, कारण इकडे 10 ट्रान्सफर झाला आणि 5 + 1 इज द 6 असं झालं. क्लिअर आहे इथपर्यंत? सरांना समजलं डॉट मेथड काय आहे? कारण ऍज पर द सिलेबस जी आहे ती मी तुम्हाला शिकवतोय. ओके. सो पुढचा पुढचा थोडासा कलर बदलून घेतो मी, फक्त 1 मिनिट, कलर बदलून घेतो. ओके, इकडे लक्ष द्या. आता इथं मला बघितल्या मला 13 दिसतोय. पुन्हा लक्ष द्या, 13 दिसतोय. या दोघं अंकांकडे बघितलं की 12 आणि हा जो 1 आहे 13 दिसतोय, म्हणून मी इथं एक डॉट ठेवला आणि 3 कॅरी करून मी पुढे चाललो. लक्ष द्या, मला मी इथं आहे ना 3 कॅरी करून पुढे चाललो, म्हणून 4, 8 आणि पुन्हा परत मला इथं 3 म्हणजे 11 दिसला मला. 11 चा पुन्हा परत हा डॉट केला आणि 1 आणि हा 2 इज द 3, हा इज द 3. अशा पद्धतीने आपण इथं, हे बघ, पुन्हा परत समजून घ्या. 4 आणि 9 मला काय दिसला, 4 आणि 9 13 दिसला, कारण इथं पुन्हा परत 4 आणि मग 8 12 आणि मग वर 13 असं नाही. 4 आणि 9 13, 1 कॅरी, 3 4 8 10 आणि हा 11 डायरेक्ट, म्हणून आपण 1 कंटिन्यू केला आणि 1 काय केला, कॅरी केला, आणि 1 आणि 3 इज द 3. क्लिअर आहे इथपर्यंत? आता पुन्हा परत इथं इकडे लक्ष द्या, 7 आणि पुन्हा परत हा 10. 10 ला काय करणार आपण, इकडे एक कॅरी करू, एक 10 मधला एक 0. हे बघा, हा किती होते इथं, 7, म्हणजे 5 1 हे 2 आहेत, हे 2 आहेत, कारण इथं एक डॉट दिलाय आपण. 7 आणि 3 10, म्हणून 10 मधला 1 बाजूला काढला, 0 झाला. आणि पुन्हा परत मी इथं बघितलं की एकदम सोपं होऊन जातं, की पुन्हा परत काय होतं, एक कॅरी होतो आणि इथं 2 2 येतो. काय मोजायची पण गरज नाही, इतकं सोपं होऊन जातं. तरी पण आपण मोजून घेऊ. पुन्हा परत लक्ष द्या, पुन्हा परत लक्ष द्या, 3 होतो, सॉरी 3. पुन्हा लक्ष द्या की हा 10 झाला आणि म्हणून एक बाजूला काढला आणि उरलेला हा 3 ॲज इट इज दिला. हा बघा, हा 8 आणि हा 2, 2 आणि 8 10, म्हणून हा बाजूला काढला आणि 3 हा ॲज इट इज ठेवला. आणि पुन्हा परत जस्ट आपण इकडे नजर फिरवली की देर विल बी ओनली द 2 2. मला वाटतं उत्तर बरोबर आहे का? कोणीतरी येस या नो बघून घ्या फक्त एकदा. राईट आहे सर. हा, हा, 2336 इज राईट आन्सर. 2330. म्हणजे डॉट मेथड मी तुम्हाला समजून सांगितली, कारण वैदिक मॅथमॅटिक्सचा एक पार्ट ऑफ द सिलेबस आहे. पण एक प्रश्न आला पाहिजे. आमच्या स्नेहाताईंनी डायरेक्ट डोक्याला हातच लावला बाबा. काय डोक्याला हात नाही लावला ना ताई? समजलं ना? ओके. उद्देश असा आहे की जर, प्लीज इकडे लक्ष द्या, की 14 + 8 करायचं असेल, प्लीज इकडे लक्ष द्या,
मग 14+8 करायचं की मुलांना हार्ड जातं. त्याच्यापेक्षा वेदिक मॅथमॅटिक्स काय म्हणतो, हा बाजूला काढा, इकडे लक्ष द्या, हा 10 बाजूला काढा आणि याला 12 बघा, याला 12 बघा, आणि ते काय म्हणतं 10+12 बघा, 10+12 बघा, म्हणजे आन्सर काय दिसतं 22 दिसतं. पण जर 14+9 असं जर दिलं तर मुलं याच्यामध्ये अडकतात, असं वेदिक मॅथमॅटिक्स म्हणतं. त्याच्यापेक्षा हा 10 बाजूला काढा, याला 13 बघा आणि आन्सर इज 23. असा एक अप्रोच तयार झाला पाहिजे वेदिक मॅथमॅटिक्सच्या याच्यामध्ये, आणि मग खूप सारं छान मेंटल अरिथमेटिक होतं, छान ॲडिशन अप्रोच तयार होतो. सो प्लीज, मला माहिती तुम्ही सरांनी उत्तर ऑलरेडी ड्रॉ केले होते, पण एक अप्रोच मेथड काय असली पाहिजे. मी तुम्हाला जस्ट नॉट ओनली मी काही शिकवलं नाही, मी एक चर्चा केली तुमच्याबरोबर की कशा पद्धतीने आपण अबॅकसच्या सॉरी वेदिक मॅथमॅटिक्सच्या पद्धतीने आपण ही सिस्टम समजून घेतो. हा एक बघितला. पुढच्या पानावर काय एकदा जस्ट बघून घेऊ द्या मला. अजून पुढच्या पानावर काही घेतले की मी, ठीक आहे, हेच होतं डायरेक्ट, म्हणजे पुन्हा परत सेपरेट टाकलं होतं. सो प्लीज इकडे लक्ष द्या. इथं इथं एक एक लास्ट लास्ट याच्यावर येतो आता. हे एक दोन कॅल्क्युलेशन इकडे समजून सांगतो. आता जेव्हा हे सर्व क्लोजिंगला आलो आपण, आता ऍडिशन क्लोजिंगला आलो, तेव्हा एक आपलं एक बेस मेथड बाकी, ती उद्या आपण बघणार आहोत. पण क्लोजिंगला येताना इकडे एक लक्ष द्या की कशा पद्धतीने डायरेक्ट ऍडिशन मुलांना दिसले पाहिजे, की इथं डायरेक्ट मुलांना आन्सर इथं 164 दिसला पाहिजे. 164. मग हा कसा दिसला, की मुलांना या दोन अंकांकडे बघितलं की त्यांना काय दिसला पाहिजे, 150 दिसला पाहिजे, आणि या दोन अंकांकडे बघितलं की त्यांना काय दिसला पाहिजे, 14 दिसला पाहिजे. ही एक अपेक्षा आहे या क्लोजिंगला, की हा जेव्हा आपण अशा पद्धतीने प्रॅक्टिस करत येतोय, पुन्हा परत मुलांना इथं काय दिसलं पाहिजे, 170 दिसला पाहिजे, आणि या दोघांकडे बघितलं की काय दिसला पाहिजे, 8 दिसला पाहिजे, आणि मग आन्सर सोपं होऊन जातं, 178 होऊन जातं. काही गरज नाही कॅरी फॉरवर्ड करायची, गरज नाही 5+3 करायची, गरज नाही 9.8 करायची, गरज नाही. तर वेदिक मॅथमॅटिक्सला हे अपेक्षित आहे, आणि टॅलेंट कन्व्हर्ट इन दॅट लाईक, म्हणजे तुमच्याकडे विद्यार्थी जे शिकणार आहेत त्या विद्यार्थ्यांचं स्किल अशा पद्धतीने कन्वर्ट व्हायला पाहिजे. हा वेदिक मॅथमॅटिक्स शिकण्याचा उद्देश आहे. वनिताताई, करतायत का रोज क्लास? परत बोलणार नाही ना की मला जमणार नाही, मला जमलं नाही, ऐकलं नाही. हा, सर मला ऍड करा ना, मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली होती. मी तर रोज लिंक पाठवतोय ना. तुम्ही रोज पाठवत का? साहेब तर सेकंड शिफ्ट लावते ना. हा, नाही ना सर, पण कार्यक्रम होता ना मंदिरात. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. नाही, तुमच्या मागं फार मोठा गोतावडा आहे बाबा कार्यक्रमांचा. ठीक आहे, ती पण सर महत्वाचं. रात्री मला 12:30 वाजलेले. नाही, ठीक आहे, काय हरकत नाही, ठीक आहे. ओके. सो वनिताताईंशी बोललो म्हणजेच काय, लर्निंग टाइम इज ओव्हर. ओके ना. एक सांगण्याचा उद्देश होता की थोडस लर्निंग टाइम इज ओव्हर. उद्या आपण उद्या पुन्हा परत भेटणार आहोत. उद्या पुन्हा परत मला 11:30 पर्यंत निवांत वेळ आहे. उद्या पण आपण गप्पा करू. मी दिवसभर रिकामा आहे, रात्रभर जागी आहे. दोघं गोष्टी आहेत. पुन्हा परत परवा दिवसभर जागी असेल, रात्रभर जागी असेल, म्हणजे मस्त आठवडा भेटला मला हा. फुल तयारी, फुल रिकामा, रात्रभर जागी, दिवसभर रिकामा. सो ओके, काय सांगत होतो तुम्हाला मी, आपण उद्या एक बेस मेथड ऍडिशन राहिली ते तेवढी एक बघू, आणि नंतरचा एक पार्ट राहील आपला पुढचा. 2-3 क्लासेस घेऊ आपण या आठवड्याभरात. या क्लासमध्ये इकडे लक्ष द्या, या क्लासमध्ये सर्वांनी, मला 999चं नाही समजलं, काही काळजी नका करू. बारीताई पुन्हा परत उद्या समजून सांगेल. ओके ना, पुन्हा परत समजून सांगेल, काय प्रॉब्लेम नाही. तरी पण समजलं नसेल तर पुन्हा परत असं नको व्हायला पाहिजे की समजलं नाही तरी पण या बाबाने ऐकलं नाही. इकडं लक्ष द्या. बारीताई, माईक ऑन करा. हं. हा सर बोला. सांगा, कुठलाही 2 अंकी 3 अंकी संख्या सांगा लवकर, पटापट. 215. 15. सांगा परत कुठली पण संख्या अजून. 359. सांगा अजून कुठली पण एक संख्या. 412. अजून सांगा एक कुठली पण एक संख्या. 999.
अजून एक कुठली पण सांगा. 999 900 999. ठीक आहे ना. 999 इकडे लक्ष द्या. आपण असं बघितलं बारीताई, हा सर. आपण असं बघितलं की वैदिक मॅथमॅटिक्स काय म्हणतं की हा 14 झालाय आणि 14च्या पुढे तुम्ही गेले की मोठे मोठे अंक मुलांना त्रास देतात. म्हणून हा 14 झाला ना, हा 14 झाला ना, हा 4 पुढे घेऊन जा आणि हा जो 1 आहे ना, हा 1 हा कॅरी इथंच देऊन हा. टाका, इथंच देऊन टाका, इथंच देऊन टाका. ओके. मग हे दोघं त्यात मिळून सेम किती आहे. झाले? दोघं मिळून किती झाले? 6 झाले. मग इथं तुम्हाला किती दिसत आहेत? 15 दिसत आहेत. इथं 15 दिसत आहेत. या 15चा हा 1 इथं डॉट देऊन टाका आणि हा 5 पुढे घेऊन जा, 5 पुढे घेऊन जा आणि हा 5 कडे बघितला की इथं तुम्हाला परत 14 दिसत आहेत आणि म्हणून 4 इथं Yes. तुम्ही फायनल आन्सरला लिहा. इतकं सोपं. असं एक थोडंसं जी सिस्टम आहे ती सांगतोय मी तुम्हाला. ओके ना, सिस्टम सांगतोय. किंवा मी तुम्हाला हे पहिले डॉट मेथडने आपण करू घेऊ. इकडे लक्ष द्या. आता तुमचं इथं झालं 6 + 1 7 8 झाला आणि 8 आणि हा 10 झाला बघा. हा 10 झाला, हा 10 झाला, हा 1 हा 10 झाला. म्हणून हा 10 इथंच कॅरी फॉरवर्ड करून दिला आणि इथपर्यंतचा बघा हा जो 8 होता तो 8 आपण पुढे केला आणि हा 9 + 9 झाला. मग हा 18 झाला आणि 1 इथं कॅरी फॉरवर्ड करून दिला. इथपर्यंत लक्षात ओके. आलं का?